गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदुम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील वंदे मातरम नवरात्र उत्सव मंडळ विक्रमनगर येथील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कलकत्ता येथील प्रसिद्ध महाकाली माता मंदिराची प्रतिकृती वंदे मातरम ग्राउंड येथे तयार करण्यात येणार आहे। तसेच हे मंदिर 20,000 स्क्वेअर फूट मध्ये बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। मंदिर पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत। तसेच गुरुवारी वंदे मातरम नवरात्र उत्सव मंडळाची पारंपरिक भव्य दिव्य मिरवणूक महात्मा गांधी पुतळा चौक ते विक्रमनगर वंदे मातरम मैदानपर्यंत निघणार आहे, अशी माहिती मंडळाचे पदाधिकारी सचिन बेलेकर यांनी दिली। इचलकरंजी शहरामध्ये विक्रमनगर परिसरातील वंदे मातरम ग्राउंडवर गेल्या 12 वर्षांपासून वंदे मातरम नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून भव्य दिव्य नवरात्र उत्सव साजरा केला जातो। यावर्षी कलकत्ता येथील प्रसिद्ध महाकाली माता मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे। हे मंदिर 20,000 स्क्वेअर फूट मध्ये बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। हे मंदिर कलकत्ता येथून आणण्यात आलं आहे। तसेच दरवर्षी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक गुरुवारी 3 तारखेला महात्मा गांधी पुतळ्यापासून काढण्यात येणार आहे। उज्जैन येथून अघोरी केरळा येथील विविध देवींची रूपे, महाकाल आंध्रा येथील पद्मावती बालाजी व त्यांची प्रतिकृती हे सर्व या मिरवणुकीमध्ये असणार आहे। केरळा येथील पारंपरिक वाद्य व नृत्य ठेवण्यात आले। महात्मा गांधी पुतळा चौक ते जनता बँक चौक, थोरात चौक ते राधाकृष्ण चौक मार्गे विक्रमनगर ते वंदे मातरम ग्राउंड अशी ही मिरवणूक काढण्यात येणार आहे। भव्य दिव्य पारंपरिक मिरवणूक निघणार आहे। यामध्ये 5 ट्रॅक्टर ट्रॉली, 5 कंटेनर अशी मिरवणुकीची रचना आहे। इचलकरंजी शहरामध्ये ना भूतो न भविष्यती अशी मिरवणूक निघणार आहे। इचलकरंजी शहरातील वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळ तसेच जय हिंद वाघाचे मंडळ यांची ही पारंपरिक मिरवणूक दरवर्षी निघत असते। गेल्या 5 वर्षांपासून वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने मोठ्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते। हे पाहण्यासाठी इचलकरंजी शहरासह कर्नाटक राज्यातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात। वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीची ख्याती नवसाला पावणारी अशी आहे। वंदे मातरम ग्राउंडवर या देवीची स्थापना करण्यात येते। यावर्षी कलकत्ता येथील महाकाली देवीचं मंदिर बनवण्यात येत आहे। इचलकरंजी शहरातील व भागातील नागरिकांनी हे महाकाली माता मंदिर पाहण्यासाठी यावे व देवीच्या दर्शनासाठी यावे असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष सचिन बेलेकर यांनी केलं। येणाऱ्या भक्तांना प्रसाद, दोरा तसेच फोटो देण्यात येईल। नवसाला पावणारी ही देवी म्हणून इचलकरंजी शहरामध्ये ख्याती आहे। येणाऱ्या गुरुवारी 3 तारखेला मिरवणूक पाहण्यासाठी यावे असं आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं।